कोकणातल्या या जागृत देवस्थानाकडे एक अशी अदृश्य शक्ती संचार करत होती, जिथल्या 35 गुंठे जागेचं पावित्र्य भंग केल्यास किंवा अस्वच्छता केल्यास तिथल्या रहिवाशांना त्रास व्हायचा। याच राखणदाराचे दर्शन करायला आपल्या तो बघता सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण आलोय शिरोडा केरवाडी मधील श्रीदेव चौगुलेश्वर मंदिरात। हे देवस्थान शिरोडा पंचक्रोशीतील 12 पाचातील एक जागृत देवस्थान मानले जाते। या जागेचं खरं रहस्य दडलंय शिवकाळात। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथेनुसार इथे एक नाथपंथीय ब्राह्मण योगी पुरुष तपश्चर्या करत असत। ते स्वच्छतेबद्दल अत्यंत जागरूक होते। या योग्याच्या केदार नावावरूनच या जागेलाही केदारवाडी म्हणत, पण सरकारी दप्तरातील एका नजर चुकीमुळे आज हे केरवाडी म्हणून ओळखलं जातं। पहिल्या काळात 4 लोकांचे अर्थात सर्वांचे दैवत म्हणून ह्या देवाला चौकचार म्हणजेच सर्वत्र संचार करणारा देव असे म्हटले गेले आणि नंतर 30-35 वर्षांनी म्हणजेच 1972 साली लोकांना श्रीदेव चौगुलेश्वर नावाने हे देवस्थान स्थापनेची प्रेरणा मिळाली। गेल्या कित्येक पिढ्यांना या देवाच्या संचाराची जाणीव होती, पण या देवाला देवळाच्या गाभाऱ्यात स्थिर करणे शक्य झाले नाही, कारण पूर्वी या ठिकाणी मोठी वनराई होती। पण कालानुरूप हा परिसर नंतर भकास झाला आणि मग 20व्या शतकात या देवाला साकार व्हायची इच्छा झाली व 1995 साली देवस्थानाचे रजिस्ट्रेशन आणि 4 मे 2003 रोजी अक्षय तृतीयेला हे देवस्थान साकार झाले। योगी पुरुषाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ती गोड्या पाण्याची तळी आज चौगुलेश्वराची पवित्र तळी म्हणून संबोधली जाते। आज या तळीतील पाणी तीर्थ म्हणून दिले जाते। तसेच कोणाला काही आजार असल्यास तळीतील पाणी देवासमोर ठेवून सांगणे करून प्राशन केल्यास या तीर्थाने चांगलाच गुण येतो। तसेच या देवाला गोडग्रासाचे अर्थात साखर, केळी, नारळ किंवा दिवाबत्ती सारखे नवस पावन होतात। जर तुमची कोणती मनोकामना असेल तर या साकार देवतेचे दर्शन घ्यायला शिरोडा केरवाडी येथील या राखणदार श्रीदेव चौगुलेश्वरच्या दर्शनाला नक्की या आणि कोकणातील अशाच अद्भुत देवस्थानांची माहिती जाणून घ्यायला दर शुक्रवारी आपल्या तो बघता सिरीजचा नवीन एपिसोड पाहायला विसरू नका।